मेट्रो 3 स्टेशनसाठी दादरकरांना घरं खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यात। या प्रकरणी मनसेसह शिवसेनाही स्थानिकांच्या बाजूने उभी राहणार आहे। दादरकरांच्या पाठीशी शिवसेना कायम राहिली आहे आणि यापुढेही राहील अशी ग्वाही शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी झी24 तासशी बोलताना दिली। तर मेट्रो 3ला विरोध कायमच आहे। लोकांना त्रास नकोय। दादर आणि इतर भागात मेट्रोनं नागरिकांना दिलेल्या नोटिसांविरोधात शिवसेना आंदोलन करेल असं युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। या प्रकरणी MMRD अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याचंही शेवाळे यांनी सांगितलं। तर दुसरीकडे मनसेने या नोटिसीला विरोध दर्शवलाय। वर्षानुवर्ष दादरमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाच्या थडग्यावर विकास नको असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलंय। दिवशी त्यांना सकाळीच नोटीस येते आणि सांगतात की 15 दिवसामध्ये तुम्ही कारण द्या, नाहीतर तुम्हाला इथून विस्थापित का करू नये। यांनी जायचं कुठं? त्यामुळे ज्या पद्धतीने हा मेट्रोचा कारभार चाललेला आहे तो मला वाटतं सगळ्यात संशयास्पद आहे। आणि याच्यापूर्वी आम्ही काही दिवस ऐकत होतो की ही जागा कुठली तरी दुसरी असणार आहे आणि आज अचानक या इमारतींवरती नोटीस येते। याचा अर्थ काय आम्ही समजायचा? त्यामुळे याला आमचा 100% विरोध राहील आणि त्यासाठी या परिसरातल्या नागरिकांच्या सोबत आम्ही आहोत। त्यासाठी जे काही करावं लागेल ते मनसे नक्कीच करेल। मला वाटतं शिवसेनेने पण आंदोलन घेतलेलं आहे। उद्याच महापौरताईंकडे ते बैठक आहे। आधी सांगितलेलं गिरगावमध्ये असेल, दादरमध्ये असेल, तिकडे जे रहिवासी आहेत त्यांना बाजूला करून मेट्रोला कोणाला फायदा होणार आहे माहीत नाही। गिरगावमध्ये लोकांना त्रास होतोय, दादरमध्ये आणि परत आरे कॉलनी जाईल। पण अजून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर एक निर्णय दिलेला नाही, म्हणून आम्हाला अपेक्षा चांगला निर्णय येईल त्याच्यावर। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।